नमस्कार सर्वांना. उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण ट्रॅकर ॲपला नवीन अपडेट आलेला आहे. त्या संदर्भातली सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या. सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की कुठल्याही नवीन व महत्त्वाच्या माहिती संदर्भातले जर व्हिडिओ आले की त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन सबस्क्राईब करणाऱ्यांना मिळतो. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे ते. तुम्ही सर्वात प्रथम प्ले स्टोर ॲपमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप हा अपडेट करून घ्यायचा आहे. अपडेट करून घेतल्यानंतर तुम्हाला त्यातील बदल दिसतील आणि ते बदल आहेत, हे जे वरचे बदल आहेत ते तुमच्या मॅडमच्या डॅशबोर्डवरती दिसणार आहेत आणि त्यातील हा जो बदल आहे ते खूप महत्त्वाचे आहेत, जे की तुम्ही पोषण ट्रॅकरवर जर काम करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप उपयोगी आहेत. म्हणजे THR वितरित करत असताना ऑनलाईन आपल्याला फेस कॅप्चर करून वितरित करायचं आहे. फेस कॅप्चर जर ती माता, गरोदर माता किंवा स्तनदा माता जर माहेरी गेलेली असेल, डिलिव्हरीसाठी माहेरी गेलेली असेल, THR वितरित करत असताना जर उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी दुसरे कोणी THR घेऊन जाण्यासाठी येत असतील तर त्यांचा फेस कॅप्चर करून THR वितरित करायचा आहे. तर ती नॉमिनी आपल्याला जोडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. ह्या अपडेटच्या माध्यमातून ऑप्शन आलेली आहे. तर ते नॉमिनी कसं जोडायचं, कोणाला जोडायचं, त्या नॉमिनीसाठी कोण कोण चालणार आहे आणि ते कशा प्रकारे जोडायचं, त्यांची कशी फेस कॅप्चर करायचं, त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर पाहूया पुढील माहिती. आणि जो हा दुसरा बदल आहे, शेवटचा बदल आहे, नॉमिनी THR सपोर्ट फॉर ऑफलाईन अँड ऑनलाईन. तर जर ती नॉमिनी असेल आणि डाटा किंवा वायफाय बंद करून आपण THR वितरित करू शकतो आता. तर तुम्हाला हा जो महत्त्वाचा बदल आहे, नॉमिनी कसं जोडायचा त्याची माहिती मी आता सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि त्याची सविस्तर माहिती जाणून घ्या. तर तुम्ही सर्वात प्रथम पोषण ट्रॅकर ॲप ओपन केल्यानंतर ज्या मातेच्या नॉमिनी जोडायचं आहे तुम्हाला, त्या मातेच्या त्या मॉड्यूलमध्ये जाऊन, स्तनमाता किंवा गरोदर मातेच्या मॉड्यूलमध्ये जाऊन त्या मातेच्या नावापुढील 3 डॉट्स असतात. त्या 3 डॉट्सपैकी इथे क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला कुणाच्या नावापुढे जोडायचं त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता मी इथे क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन आलेला आहे. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आहे. तर त्या मातेचं नाव आणि पुढील काही ऑप्शन आहेत. त्यातील शेवटचा जो ऑप्शन आहे तुम्ही इथे पाहू शकता. त्या शेवटच्या ऑप्शनला म्हणजे THR साठी नामांकित व्यक्ती जोडा, इथे क्लिक करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला. नामांकित व्यक्ती जोडा म्हणून क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिलेले असेल, नामांकित व्यक्ती KYC आणि नामांकित व्यक्ती फेस कॅप्चर FRS. अशा प्रकारचं झाल्यानंतर मग इथे समजून घ्या या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. तर पुढे पाहूया. तुम्ही समजून घ्या, ज्यावेळेस त्या ठिकाणी क्लिक करता त्यानंतर तुम्हाला इथे OTP साठी विनंती करा, अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल आणि तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला OTP टाकून झाल्यानंतर इथे आणखीन एक ऑप्शन येईल, तुम्हाला निवडा. म्हणजे जी व्यक्ती नॉमिनी म्हणून जोडायचं आहे, नामांकित म्हणून जोडायचं आहे, त्या व्यक्तींचे इथे नातेसंबंध म्हणजे इथे तुम्ही भरपूर पाहू शकता. इथे नवरा आहे, सिस्टर इन लॉ आहे, सासू आहे, ब्रदर इन लॉ आहे, सासरे आहेत, परत त्यानंतर बहीण आहे, आई, भाऊ, वडील, काकू, काका, अशा सर्वांची नावं दिलेली आहे. त्यापैकी कुणाचंही तुम्ही तिथे नॉमिनी म्हणून नाव जोडून त्यांच्या मार्फत फेस कॅप्चर करून त्यांचं, ज्या मातेचं, गरोदर माता किंवा स्तनदा मातेच्या ठिकाणी तुम्ही THR वितरित करू शकता त्यांना. घरातल्या कुटुंबातील अशा ह्या सर्व व्यक्तींचं तुम्ही नॉमिनी म्हणून जोडू शकता. तर इथे कुणाचंही तुम्ही क्लिक करू शकता, कुणालाही निवडू शकता. तर मी इथे नवरा या ठिकाणी नवऱ्याला क्लिक करून नवऱ्याला नॉमिनी करते आणि त्यांची KYC आणि त्यांना कसं नॉमिनी करून कसं नाव त्यांचं जोडायचं, फेस कॅप्चर करायचं त्याची माहिती पुढे सांगते, पाहूया. नवरा आपण ज्यावेळेस जोडलं ते तुम्हाला दाखवेल लाभार्थ्यांचे संबंध काय, तर नवरा आहे आणि त्या लाभार्थ्याचं जे नवरा आहे त्यांचंच आधार कार्ड इथे एंटर करायचं आहे, या ठिकाणी एंटर करायचं आहे. मग पुढे तुम्ही इथे पाहू शकता, नवऱ्याचंच आधार कार्ड इथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर मग इथे प्रक्रिया केली गेली या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रक्रिया केली गेल्यावरती बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पूर्व तपासणी पूर्व म्हणजे दाखवलेला आधार क्रमांक जे KYC करून वर जा म्हणून असं तुम्हाला मेसेज येईल आणि
म्हणजे पूर्व तपासणी पूर्व म्हणजे दाखवलेल्या आधार क्रमांक वापरून ई-केवायसी वर जा, अशा प्रकारचं तुम्हाला मेसेज येईल. आणि ई-केवायसी वर जा म्हणजे ज्यांचं आधार कार्ड आपण टाकून इथे ई-केवायसी करत आहोत त्यांच्या नंबरला एक OTP जाईल. त्या OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे. जे आधार कार्ड आपण म्हणजे पतीचं आधार कार्ड टाकून पतीला निवडून आणि पतीचं आधार कार्ड टाकून आपण आलेले आहोत, इथं ई-केवायसी करत आहोत. मग पतीच्या आधार कार्डाला जी मोबाईल नंबर लिंक आहे त्याच नंबरला एक OTP जाईल. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे फोन डॅडी नॉमिनी म्हणजे नामांकित व्यक्तीला त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल म्हणून. तर ती सूचना पण मिळालेली आहे. ई-केवायसी वर जा, आता इथे क्लिक करून घ्यायचं आहे. ई-केवायसी वर जा असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक असं इंटरफेस ओपन होईल, जे की त्या आधार कार्ड म्हणजे पतीच्या आधार कार्डला जो नंबर लिंक होता त्यांचे इथे नंबरचे 4 अंक तुम्हाला दिसतील. त्या नंबरला OTP गेलेला असेल, हा 6 अंकी नंबर, आणि ती 6 अंकी नंबरची OTP इथे एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं 2 ऑप्शन येईल, इंटरफेस ओपन होईल, DNE आणि अलो. तर आपल्याला अलो या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अलो या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला असं ई-केवायसी कंप्लीट सक्सेसफुली अशा प्रकारचं मेसेज येईल. तर आता तुम्ही पुढे तुम्ही आता फेस कॅप्चर करण्यासाठी पुढे जाऊ शकता. तर आता फेस कॅप्चर करणे म्हणजे कोणाचं करायचं फेस कॅप्चर, आता मी पतीचं आधार कार्ड आणि पतीला निवडून तिथे ई-केवायसी केली पूर्ण, तर त्यांचंच फेस कॅप्चर करायचं आहे. तर फेस कॅप्चर करण्यासाठी पुढे जा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर ज्यावेळी फेस कॅप्चरसाठी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. म्हणजे इंटरफेससाठी तुम्हाला फेस कॅप्चरसाठी काही मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही इथे ते पण ऐकू शकता. इथे सूचना मिळेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला ज्यावेळेस फेस कॅप्चर करता त्यावेळेस चेहऱ्यावरती स्पष्ट उजेड असावं, सावली कुठं अंधार वगैरे नसावं. आणि आपण पाहत आहोत म्हणजे मी इथे पतीचं आधार कार्ड निवडले, पतींना निवडून त्यांचं ई-केवायसी करून घेतले आणि फेस कॅप्चरसाठी इथे इंटरफेस ओपन झालेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता फेस कॅप्चरसाठी पतीचा फोटो आलेला आहे ई-केवायसी मार्फत आणि पतीचं नाव आलेलं आहे. त्या मातेच्या पतीचं नाव पण आलेलं आहे, मातेच्या पतीचा फोटो पण आलेला आहे आणि इथे फेस कॅप्चर करा म्हणून ऑप्शन पण दिलेला आहे. तर इथे आपण क्लिक करून घ्यायचं आहे. मग ज्यावेळी फेस कॅप्चर पूर्ण होतो त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल तुम्हाला. ई-केवायसीचा फोटो इकडे आहे आणि ज्यावेळेस फोटो कॅप्चर केलेला आहे तो फोटो इकडे आहे आणि इथे सत्यापित करा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे पडताळणी करण्यापूर्वी फेस कॅप्चर केलेल्या फोटोची ई-केवायसी फोटोची तुलना करा. म्हणजे पडताळणी करण्यापूर्वी कॅप्चर केलेल्या फोटोची ई-केवायसी फोटोची तुलना करा. म्हणजे हा फोटो सेम दिसायला हवा, तर तो फोटो सत्यापित होईल, फेस कॅप्चर होईल. तर तो फोटो सत्यापित करा म्हणल्यानंतर ज्या व्यक्तीचं आपण फोटो कॅप्चर केलेला आहे त्यांचं इथे नाव येईल आणि चेहरा पडताळणी यशस्वी झाली आहे अशा प्रकारचं तुम्हाला मेसेज येईल. लाभार्थी प्रोफाईलमध्ये नामांकित व्यक्ती जोडली जाते. म्हणजे आता इथे पूर्ण झाले, त्या व्यक्तीला आपण नामांकित म्हणून त्या व्यक्तीचं नाव आपण जोडलो आपण. तर इथे पूर्ण झालं या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या मातेचं इथे या ठिकाणी 25 दिवस आहाराचे निवडून त्यानंतर इथे पाकिट 1 महिन्याचं पाकिट आहार THR वाटप करत असताना 4 पॉकेट आणि इथं चेहरा पडताळणीसाठी ते क्लिक करून इथे प्रक्रिया केली या ठिकाणी क्लिक करून आपण फेस कॅप्चर करू शकतो. तर आपण आता ज्या व्यक्तीचं नाव नोंदणी केलेलं आहे त्या व्यक्तीचं इथे फेस म्हणजे नाव नोंदणी झालेलं आहे की नाही ते कसं चेक करायचं, कसं तपासायचं ते पाहूया. तर मी स्तनदा मातेच्या नॉमिनी म्हणून त्यांचं पतीचं नाव जोडलेलं आहे, त्यांना जोडलेलं आहे. तर तुम्ही गरोदर मातेचं जर जोडलेलं असेल तर त्या मॉड्यूलमध्ये जायचं आहे. स्तनदा मातेचं जर जोडला असेल तर स्तनदा मातेच्या मॉड्यूलमध्ये जायचं आहे आणि त्या मातेच्या नावापुढील 3 डॉटला क्लिक करून इथे तुम्ही तपासायचं आहे की इथे त्या व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचं आपण नाव जोडलेले आहोत त्यांचं इथे फोटो, त्यांचं नाव आणि त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचं
इथे समक म्हणजे नवरा, अशा प्रकारची ती सर्व माहिती इथे जोडले आले आहे की नाही ते आपण या संदर्भात पाहू शकतो. अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर. तर माहिती कशी वाटली? हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त काहींना शेअर करा, जेणे की सर्वांना ही जी अडचण आहे ती दूर होईल. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलवर नवीन असणारे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद.